एवढ्या थंडीमध्ये कुल्फी कोण खातं बरं? चला तर मग सकाळ सकाळ मी अशी चपाती बनवली होती, त्यासोबतच फ्लावरची भाजी पण केली होती. आणि शिवांग गेला होता बाहेर आणि तो त्याच्या फ्रेंडला घेऊन आला आहे. हा आहे राघव. आणि त्याला आहे ना, ज्यावेळेस शिवांग गावाकडील ना एवढं छान असं वाटतं ना, जिथे कुठे शिवांग घेऊन जाईल ना त्याच्या मागे बिचारा चालत चालत येत असतो आणि दाजा दाजा करत त्याच्या मागे पळत असतो. आणि लग्नाला जायचंय म्हणून मी अशी काही रेडी झाली होते. आम्हाला निघायला जरा उशीरच झाला होता, पण लग्न लागायच्या अगोदर तर आम्ही पोहोचलोच होतो. मग इथे अक्षदा वगैरे भेटल्या आम्हाला. नंतर मग लग्न लागल्यावरती आम्ही सगळे पाहुणे मंडळी जेवायला बसलो होतो. आणि ह्या सगळ्या माझ्या मामी आहेत, त्यासोबतच आजी पण आहे. आणि इथे दीपा मामी आम्हाला वाढतायत गुलाबजाम, आणि पाठीमागे रेश्मा मामी चेक करतायत की तुम्हाला काय सगळं व्यवस्थित भेटतंय की नाही म्हणून. आणि ते भावंडे पण माझे सगळे जेवायला बसलो. त्यांनी सुमित म्हणाला की चल मी तुला भाजी कशी झाली आहे टेस्ट करून सांगतो. तर भाजी तर छानच झाली होती. आणि बघा हा आमचा हिरो शिवांग आता गॉगल घालून एवढ्या मध्ये चालत होता. त्याच्यासोबत आहे जुई आमची पिटुकली. आणि त्यासोबतच मग छान असे फोटो सेशन वगैरे केलं. आणि तोपर्यंत संध्याकाळ पण झाली होती. मग देवापुढे वगैरे दिवा लावला, तुळशी पुढे पण दिवा लावला, त्यासोबतच अगरबत्ती पण लावली. आणि आता इथे मी व्हिडिओमध्ये निम्मीच दिसते, पण वातावरण एवढं छान दिसत होतं बाहेरचं, म्हटलं तुमच्यासोबत गावाकडलं वातावरण शेअर करूयात. आणि म्हणतात ना, निमताळ्याला दुःख झाला आणि चोळून चोळून लाल केला, असं काही शिवांच्या बाबतीत झालं होतं. एवढीसच लागलो होतं, पण त्यांनी एवढा दंगा केला होता ना, रडून रडून. चल म्हटलं आज तुझ्या आवडीचीच भाजी बनवते. आणि त्याला बघायचं होतं की मी कशी भाजी बनवते आणि काय बनवते ते. त्याला भेंडी एवढी आवडते ना, त्याला तर तो मला टेस्ट करायला पण मागतो कशी झाली आहे ती. आणि लहान मुलांना का काय माहीत, पण भेंडी खूपच आवडते. आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटून नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.